ओके, आज हे आपलं सोल्युशन लेक्चर नंबर 9. सोल्युशन लेक्चर नंबर 9 आजचं आहे. 9वं लेक्चर आपलं सोल्युशनचं. काल आपण काय शिकलोय? बोला, काल काय शिकलोय आपण? राहुल्स लॉ शिकलो. राहुल नाही, राहुल्स लॉ. काय शिकलो आपण? राहुल्स लॉ. काय होतं राहुल्स लॉ? PS इज इक्वल टू PA नॉट इंटू प्लस सायबी. पुढे आयडियल सोल्युशन काय असतं आपण पाहिलं? अहो पाहिलं का? काय असतं आयडियल सोल्युशन? असं सोल्युशन जे काय करतं राहुल्स लॉला ओबे करतं, त्याला काय म्हणायचं? आयडियल सोल्युशन. बरोबर का? असं काहीतरी ग्राफ आला होता का? आला होता का? कशाचा होता हा? कशाचा होता हा? आयडियल सोल्युशनचा ग्राफ होता. बरोबर आहे का? अहो बरोबर आहे का? नाही म्हणताय तुम्ही, खोटं बोलताय तुम्ही. बरोबर ना? इकडे काय होतं? बरोबर का? पीबी नॉट म्हणजे सोल्यूट, सॉल्व्हंट जास्त आहे, त्याचं जास्त, म्हणून ग्राफला इकडं सॉल्व्हंट. समजलंय का? नक्की हा ग्राफ आपण काल पाहिलेला होता. नेक्स्ट थर्ड बोला. पाहिले का नॉन आयडियल सोल्युशन? मग बोला, एवढंच पाहिले? ठीक आहे, चालेल. मग रिमेंबर पॉइंट काहीतरी आपण लिहित होतो ना. रिमेंबर मध्ये सर्वात पहिल्यांदा काय लिहिलं होतं आपण? PS इज इक्वल टू PB नॉट मायनस PA नॉट इंटू सायबी प्लस. बरोबर का? बरोबर आहे का? अजून दुसरे इक्वेशन आपण लिहिलं होतं काय? PS इज इक्वल टू PA नॉट मायनस PB नॉट इंटू प्लस. बरोबर का? हे दोन इक्वेशन आपण पाहिले होते. बरोबर का? बाबा आणि आबा हे आपण पाहिलेले होते. थर्ड पहा आता. हे वनच आहे, म्हणजे वन मध्ये हा सब पॉइंट आहे. हा ए करतो मी, याला मी पहा. इफ नंबर ऑफ मोल्स आर सेम, इफ नंबर ऑफ मोल्स आर सेम, जर नंबर ऑफ मोल्स काय असतील म्हणजे Na इक्वल टू काय असेल? जर नंबर ऑफ मोल सेम असतील तर त्यांचं मोल फ्रॅक्शन पण काय येणार? सेम येणार. मोल फ्रॅक्शन पण काय येणार? सेम येणार. देन साय ए इज इक्वल टू साय बी इज इक्वल टू किती येईल बरं? किती येईल साय बी ची व्हॅल्यू? साय इक्वल टू साय बी व्हॅल्यू किती येईल? साय ए इक्वल टू साय बी व्हॅल्यू किती येईल? मी एवढं सांगितलं, नंबर ऑफ मोल सारखे आहेत म्हणून मोल फ्रॅक्शन काय असणार? सारखा असणार. ठीक आहे, पीएस पण लिहून देतो पहा. पीएस इक्वल टू काय येणार तुमचा? पीए नॉट प्लस पीबी नॉट अपॉन 2 येणार तुमची पीएस ची व्हॅल्यू. ओके, जर त्यांनी सांगितलं नंबर ऑफ मोल सारखे, एवढं सगळं फॉर्म्युला टाकायची गरज नाही, आणि त्यांनी सांगितलं की सोल्युशनचा प्रेशर काढा, डायरेक्टली हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. हे सगळं करत बसायची गरज नाही. ओके, हा बेस आहे, पण याच्यावर हे डिराईव्ह केलेले सगळे फॉर्म्युले आपण लिहितोय आता. आलाय का लक्षात? बोला, व्हॅल्यू किती असेल? टाका, सांगा अंदाजे काहीतरी, मी सांगतो बरोबर. आता काय म्हणू मग? हा किती असेल? अरे हुशार कार्ट्यांनो, हे बघ, साय ए प्लस साय बी किती असतो? मी काय म्हणलं, साय एन साय बी काय सेम आहेत ना, म्हणजे साय ए प्लस साय बी म्हणजेच काय? साय ए इक्वल टू किती? 1. कारण दोन्ही काय इक्वल, म्हणजे काय आलं? म्हणजे किती आलं? 0.5. म्हणजे दोघांची व्हॅल्यू किती असणार? दोघांची ऍडिशन किती? 1. आणि दोन्ही सारखे म्हणजे काय असणार? हा किती? 0.5. दुसरा किती? तेच विचारलं ना तुम्हाला. समजलं का? अहो समजलंय का? नक्की का?
आता पहा, समजा अशी कंडिशन आली, थर्ड पहा, फोर्थ, अरे सेकंड, थर्ड, इकडे लिहूया चाल. इफ PA नॉट मायनस PB नॉट आणि NA मायनस NB यांचं जे सबट्रॅक्शन आहे, यांच्यामधला गॅप जर लार्ज असेल आणि यांच्यामधला गॅप कसा असेल जर स्मॉल असेल. कळाले? असं जर असेल देन PS is close to higher VP. PS is close to higher VP. ठीक आहे, म्हणजे पहा, जर PA नॉट मायनस PB नॉट ची व्हॅल्यू कशी आहे, खूप जास्त आहे, आणि NA मायनस NB कसा आहे, स्मॉल, तर तुमचा जो PS येणार आहे तो काय येणार आहे, क्लोज येणार आहे. कोणाच्या? समजा आपण म्हणू की PS ची व्हॅल्यू PA नॉट ची व्हॅल्यू जास्त आहे. कोणाची व्हॅल्यू जास्त आहे? आणि PB नॉट ची व्हॅल्यू काय कमी आहे. तर PS कोणाच्या जवळ येणार? PA नॉट च्या जवळ येणार. कोणाच्या जवळ येणार? PA नॉट च्या जवळ. आणि लक्षात ठेवा, असं जर असेल अँड समजा PA नॉट काय इथं ग्रेटर म्हणलोय आपण, म्हणून बरोबर का, PA नॉट ग्रेटर दॅन PS ग्रेटर दॅन, म्हणजे जी PS ची व्हॅल्यू होती कोणाच्या मध्ये येणार? PA नॉट आणि PB नॉट च्या मध्ये येणार. ती कधीही PA नॉट पेक्षा जास्त येणार नाही किंवा PB नॉट पेक्षा कमी येणार नाही. कंडिशन समजा रिव्हर्स झाली, PB नॉट तुमचा जास्त आहे आणि PA नॉट तुमचा कमी आहे, तर PS कोणाच्या जवळ येणार? PB नॉटच्या. आणि कोणाच्या मध्ये येणार? PB नॉट आणि PA नॉटच्या मध्ये येणार. तो त्याच्यापेक्षा कमी पण नाही, त्याच्यापेक्षा जास्त पण नाही. समजलंय का? कंडिशन कळली? नक्की कळलंय? सर हे कशासाठी? शॉर्टकट आहेत. ऑप्शन दिले तुम्हाला, डायरेक्ट 4 ऑप्शन दिले, आणि व्हॅल्यू एखादी कमी असेल तर ते आपला आन्सर डायरेक्टली नाहीये. समजतंय? आलंय का लक्षात? याच्या आधी विचारलेलं आहे असं म्हणून हे दिलंय. इथपर्यंत काय डाऊट? इफ PA नॉट मायनस PB नॉट आणि NA मायनस NB, आता काय होतंय पहा, हा काय तुमच्याकडे, हा डिफरन्स स्मॉल आहे आणि हा डिफरन्स काय आला तुमच्याकडे, नंबर ऑफ मोल्स मात्र तुम्हाला काढावे लागतील. देन पहा, PS is closer to high value of number of moles of vapor pressure in pure form. ठीक आहे, ज्याचे नंबर ऑफ मोल्स जास्त असतील त्याच्याजवळ काय येणार आहे तुमचा? PS येणार. त्याच्याजवळ काय येणार आहे तुमचा? ज्याचे नंबर ऑफ मोल जास्त, त्याचं वेपर प्रेशर जास्त, त्याच्याजवळ तर तुमचं काय असणार आहे? PS तुमचा त्याच्याजवळ असणार. काय डाऊट? आलंय लक्षात? नक्की? कळलंय का? इथं राहिलं इन प्युअर फॉर्म. समजलंय? नक्की कळाले? कळलंय का? हे लिहिलं का काल तुम्ही? हे लिहिलं का? या मग लिहून. काय नेक्स्ट? हे झाले? नेक्स्ट पहा, 4, 5 मोल फ्रॅक्शन. जर तुम्हाला मोल फ्रॅक्शन काढायला सांगितले, काय काढायला सांगितले? कंडिशन काय? ओके, PA नॉट इज ग्रेटर दॅन, प्युअर फॉर्म मध्ये येते. कुठे येते? प्युअर. आणि सोल्युशन मध्ये नंबर ऑफ मोल जर काढायला लावले, फॉर एक्झाम्पल मोल फ्रॅक्शन काढायला लावलं तुम्हाला, सॉरी, साय ए, आणि काय काढायला लागतं दुसरं तुम्हाला? साय. बरोबर आहे का? नक्की का? ठीक आहे, आता पहा, साय ए जर काढायला लावला,
खाली तुमचं फायनल आहे पी ए नॉट मायनस पीबी नॉट, पी ए नॉट मायनस पी एस मायनस पीबी नॉट. जर साय ए सांगितला मायनस काय करायचं आहे पीबी नॉट, आणि जर साय बी सांगितला मायनस कोण करणार. समजलंय का? अहो समजलंय का? 100%. चालेल एवढंच. जर ते म्हटले की मास सेम आहे, इफ मास इज सेम, जर काय तुमचं मास काय म्हणलं ते समजा मास काय तुमचं सेम आहे, म्हणजेच काय डब्ल्यू ए इज इक्वल टू काय तुमचा, मी म्हणतो फॉर एक्झाम्पल मास काय माझं एक्स आहे, मास काय माझं, मग एक्स किती घ्यायचा, दोघांचं मास काय म्हणलं ते सेम आहे, तर एक्स घ्यायचा किती, तर काय करायचं पहा, देन एक्स इज टेकन ॲज LCM ऑफ MA अँड MB. दोघांच्या मासचं काय करायचं तुम्हाला LCM घ्यायचं. काय घ्यायचं तुम्हाला, काय असतं LCM, हा 20 आणि 40चा LCM सांगा बरं. हम्म 40 40 असा जो काय करतो लिस्ट कॉमन मल्टिपल जो दोघांच्या टेबल मध्ये येतो. 2 येतो का 20च्या पाड्यात, 40 येतो का 20च्या पाड्यात, आणि 40च्या पाड्यात 40 येतो का, मग कोण झालं लिस्ट कॉमन मल्टिपल. संसार LCM. काय डाऊट इथपर्यंत, अहो काय डाऊट इथपर्यंत, या लिहून. या क्वेश्चन. पी ए नॉट दिलाय तुम्हाला 200 mm ऑफ Hg, ठीक आहे. पीबी नॉट दिलाय तुम्हाला 300 mm ऑफ Hg. किती दिलाय पीबी नॉट, क्वेश्चन पहा, which of the following is not the value of PS. खालीलपैकी कोणती PS ची व्हॅल्यू नाही. बोला कोणती PS ची व्हॅल्यू नाहीये, नसू शकते असं विचारलं. का बरं 100, बोल का बरं, आता आहे की क्लोज. 250 कुठे दिले, काय संबंध 250चा काय संबंध, 200च्या हा आणि 300च्या आता PS ची व्हॅल्यू काय असणार सांगितलं ना, PS विल बी बिटवीन PA नॉट अँड PB नॉट. आहेत का, म्हणजे 200 आणि 300च्या मध्ये हवी ना, ही आहे ही पण असू शकते, ही मात्र नाहीच आहे, 200 पेक्षा कमी आहे, 300 पेक्षा जास्त असते तरी चाललं नसतं. समजलं का, काय डाऊट, कळलं का, कोणतं नाहीये विचारले, कोणतं आहे विचारले का,
आपल्याला हायची घेणं देणंच नाही. आपल्याला काय विचारले कोणतं नाहीये. समजलंय? हा, लिहून घ्यायचे नंतर लिह. इथपर्यंत काय डाऊट आलंय? ठीक आहे. नेक्स्ट आयडियल सोल्युशन. एक्झाम्पल्स पहा. जेवढे काही तुमचे होमोलॉगस सिरीज आहेत सगळे काय एक्झाम्पल्स ऑफ आयडियल सोल्युशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, तुम्ही समजा इथेन केला आणि इथेनचं मिक्सिंग केलं तुम्ही, आपण म्हणूयात प्रोपेन सोबत, हे काय बनवतो तुमचं आयडियल सोल्युशन. म्हणजे सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन, सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन, सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन सगळे कसे असतात कंपेरेबल. कसे असतात सर्व, कसे असतात सर्व. कळलंय का? अहो कळलंय का? नक्की का? सेम वे तुम्ही काय घेऊ शकता, C2H5Cl प्लस C2H5Br. कार्बन सेम ठेवला, फक्त काय बदललाय, हॅलोजन बदलला. इट इज ऑल्सो काइंड ऑफ होमोलॉग. कळलं का? फक्त हॅलोजन तुमचं काय झालं इथे चेंज झाला. हे पण काय दोघं पण काय करतील, अहो काय करतील. फॉर एक्झाम्पल नेक्स्ट प्लस CCl4 काय बदललाय, इकडे सिलिकॉन आहे तिकडे कोणी तुमचा कार्बन. CCl4 म्हणजे काय, कार्बन टेट्राक्लोराइड. इट इज ऑल्सो काइंड ऑफ आयडियल सोल्युशन. हे दोघांना मिक्स केलं तर काय बनेल तुमचा, काय बनेल तुमचं. नेक्स्ट काय आपल्याकडे, हा फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कोणता आहे पहिला. आता काय असतं एज बॉन्डिंग, बोला. हायड्रोजन बॉन्डिंग, बरोबर का. एज बॉन्डिंग म्हणजेच काय तुमचं, कोणामध्ये असतो बरं हायड्रोजन बॉन्डिंग, कोण करतं हायड्रोजन बॉन्ड. हा, हायड्रोजन बॉन्ड विथ, बोला. हा, किंवा सोप्या भाषेत फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणामध्ये, बिटवीन हायड्रोजन अँड कोण कोण कोण, ऑक्सिजन. अजून आणि अजून कोण कोण, हा हायड्रोजन विथ, कोण सांगितलं होतं ना. कार्बन बी म्हणत होते ना तुम्ही. हायड्रोजन कोणासोबत बॉन्ड करतो, इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम म्हणजेच कोण, फ्लोरीन, ऑक्सिजन आणि या तिघांसोबत असेल तरच काय म्हणायचं हायड्रोजन बॉन्डिंग, नाहीतर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणायचं नाही. लक्षात ठेवायला काय केलं आपण, फोन, FON. बरोबर का, बरोबर का. फॉर एक्झाम्पल HF मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग सापडतं का. समजा हे तुमचे HF चे मॉलिक्यूल आहेत, कोणाचे आहेत हे HF चे मॉलिक्यूल आहेत, बरोबर का. काय असणार यांच्यामध्ये, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल ना इथे, तो एक प्रकारचा, तो कोणता बॉन्ड नाही, फक्त एक अट्रॅक्शन आहे. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो आपण हायड्रोजन बॉन्डिंग. काय म्हणतो त्याला आपण, हायड्रोजन बॉन्डिंग. हे झालं हायड्रोजन बॉन्डिंग. काय डाऊट. अजून कोणामध्ये असते, एक्झाम्पल सांगा दुसरं. H2O कोणामध्ये सापडतं आपल्याला, H2O मध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला त्या ठिकाणी सापडत असतं. पहा H2O मध्ये कसं सापडेल, HOH HOH, बोला. असेल ना असं हायड्रोजन बॉन्डिंग. काय डाऊट, काय डाऊट. जर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर बॉन्डिंग काय होते, स्ट्रॉंग होते. बॉन्डिंग काय होते, जर बॉन्ड स्ट्रॉंग झाला इझिली तुटेल का तो, म्हणजे त्याला जास्त बॉईल करायला लागेल. जर बॉइलिंग पॉइंट वाढतोय याचा अर्थ वेपर प्रेशर काय होते, कमी होतोय. ऑपोजिटली इनव्हर्सली प्रपोर्शनल ना.
बॉइलिंग पॉईंट जास्त म्हणजे वेपर प्रेशर कमी आहे, याचा अर्थ बॉइलिंग पॉईंट काय जास्त. जर बॉन्ड स्ट्रॉंग असेल तर हे तोडायला एनर्जी जास्त लावी लागेल. वेपर प्रेशर जास्त असेल का कमी असेल? कमी असेल. कळतंय? कळतंय. समजा असं म्हणूयात की सोल्यूट मध्ये बॉइलिंग हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाहीये, कोणाचं वेपर प्रेशर जास्त असेल? सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये वेपर प्रेशर जास्त का? सोल्यूट मध्ये काय हायड्रोजन बॉन्डिंग, होल्ड काय केले ते एकमेकांना त्यांनी स्ट्रॉंगली होल्ड केलेत. समजतंय? बॉन्ड तोडणं अवघड आहे, वेपर लवकर बनणार नाही. समजतंय? कळतंय का? म्हणजे एखाद्या कंपाऊंड मध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर त्या ठिकाणी त्याचं वेपर प्रेशर काय असणार आहे? लो असणार. वेपर्स त्याचे ऍज कम्पेअर टू अदर कसे असणार? लो असणार. काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? बोला, कोणामध्ये सापडतं डायपोल डायपोल इंटरॅक्शन? एक्झाम्पल सांगा. एक्झाम्पल सांगा. बरोबर का? HCl 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 असेल का असं? अहो असणार आहे का? इथं एक पोल, इथं दुसरा पोल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, आणि हे तुमचं सो ऑन होत जाईल. काही डाऊट? काही डाऊट? सेकंड एक्झाम्पल. ऍसिटोन कोण आहे हा तुमचा? इथं पण काय सापडतो तुम्हाला? डायपोल डायपोल इंटरॅक्शन. काय सापडतो तुम्हाला? अहो काय सापडतो तुम्हाला? डायपोल डायपोल इंटरॅक्शन. बरोबर का? आता डायपोल डायपोल इंटरॅक्शन आणि तुमचं हायड्रोजन बॉन्डिंग याच्यामध्ये स्ट्रॉंग काय? स्ट्रॉंग काय तुमचं? जर एखाद्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असेल, हायड्रोजन बॉन्डिंग काय असतं? स्ट्रॉंगर दॅन डायपोल डायपोल इंटरॅक्शन. स्ट्रॉंगर दॅन वॅन डर वॉल्स. काय डाऊट? अहो काय डाऊट? घ्या लिहून. हे आधीच नाही एवढं लिहून घ्या, पुढे लागणार आहे परत तिथे विचारसाल हे कुठून आलं. झाले? नेक्स्ट काय आपल्याकडे? नॉन आयडल सोल्युशन. सोल्युशन which does not obey Raoult's law is known as non-ideal काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? काय डाऊट? और solution in which solute interaction, solute solvent and solute solvent interactions are not comparable is known as non-ideal solution. त्यालाच काय म्हणतो आपण? नॉन आयडियल सोल्युशन. काय म्हणतो त्याला आपण? काय डाऊट? समजा आपल्याकडे काय आहेत? कंटेनर आहे, याच्यामध्ये काय सगळं तुमचं सोल्यूट आहे. काय तुमचं? इथं काय तुमचं? सॉल्व्हंट. काय बनवलंय त्यांनी?
काय बनवलंय त्यांनी? ठीक आहे, इथे असलेले फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ते इकडे असलेल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला इक्वल नाही. दॅट इज त्यांच्या मधले जे काही तुमचे हे इंटरॅक्शन्स आहेत तेच फोर्स ऑफ अट्रॅक्शन ज्याला म्हणतो आपण, ते कसे आहेत? वेगवेगळे आहेत किंवा कंपॅरेबल नाही. कंपॅरेबल नाही. जर ते कंपॅरेबल असते, प्रॉपर्टीज पाहूयात ऑफ नो आयडल नाही, नॉन आयडल. प्रॉपर्टीज ऑफ नॉन आयडल सोल्युशन. पहिली प्रॉपर्टी पहा, जर राउल्स लॉ ओबे केला असता, काय केला असता? राउल्स लॉ ओबे केला असता, तर तुमचा पीएस इक्वल टू काय आला असता? साय ए प्लस पी बी नॉट इंटू. पण इथे ओबे करत नाही म्हणून हे इक्वल येणार, हे इक्वल येणार नाही. कालच्या प्रॉपर्टीज करा, आयडियल सोल्युशनच्या प्रॉपर्टीज काढा पटपट. सेकंड, व्ही मिक्सिंग, तिथे व्ही मिक्सिंग काय होते? इक्वल टू, हियर इट इज नॉट इक्वल टू 0. थर्ड वन, डेल्टा एच तिकडे काय होते? इक्वल टू 0, इकडे नॉट इक्वल टू 0, इकडे नॉट इक्वल टू. फोर्थ, डेल्टा एस काय होती तिकडे? पॉझिटिव्ह, इथं काय असणार? इथं पॉझिटिव्ह असणार. स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे, स्पॉन्टेनियस रिएक्शनला डेल्टा एस तुमचा पॉझिटिव्ह असतो. डेल्टा जी तिकडे काय होता? इकडे काय असणार? निगेटिव्हच असणार. काय असणार इथे सुद्धा तुमचा? निगेटिव्ह. बाकी बदलतंय, हे मात्र तुमचे आहे तसंच राहणार. बरोबर. तिकडे पी, डेल्टा पी काय होता तुमचा? अरे डेल्टा पी काय होता तुमचा? पी ऑब्झर्ड मायनस पी कॅल्क्युलेटेड, आणि तो काय होता? इक्वल टू, इथं नॉट इक्वल टू 0 असणार. समजले? सगळ्या ऑपोजिट प्रॉपर्टी, बाकी काही नाही. एवढं सोपं आहे. टाइप्स ऑफ नॉन आयडियल सोल्युशन. किती टाइपचे नॉन आयडियल सोल्युशन आहे? 2 प्रकार. किती टाइपचे नॉन आयडियल सोल्युशन? पहिलं काय? पॉझिटिव्ह डेव्हिएशन. सेकंड काय? म्हणजे असं नॉन आयडियल सोल्युशन जे काय करते, राउल्स लॉला पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवते, आणि दुसरं तुमचं असं सोल्युशन जे राउल्स लॉला नेगेटिव्ह डेव्हिएशन दाखवते. समजतंय? अहो कळतंय का? पहिलं काय? पॉझिटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशन मध्ये काय होतं? हिअर solute and solvent interaction are stronger than solution interaction. म्हणजे solute मधलं इंटरॅक्शन हे solvent पेक्षा काय चांगले. म्हणजे solute किंवा solvent ह्यांच्यामध्ये काय, फॉर एक्झाम्पल आपण म्हणू हायड्रोजन बॉन्डिंग आहे काय यांच्यामध्ये, आणि solvent मध्ये गेल्यावर काय होते? त्याचं कन्व्हर्जन डायपोल इंटरॅक्शन मध्ये होते. कळतंय? आणि त्याच्यामुळे काय होतंय? तिकडे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, इकडे कमी आहे, म्हणून सोल्युशन मध्ये वेपर प्रेशर काय असेल, पण सॉल्व्हेंट मध्ये वेपर प्रेशर काय असणार? कमी असणार. समजतंय? कळतंय का? असं का झालंय? कळलंय? अहो कळलंय का? सोल्युशनचं वेपर प्रेशर काय म्हंटल मी? जास्त असणार, कारण तिथे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे. पहा, लिहून देतो. सोल्यूट सॉल्वंट, आणि इथे काय होतं तुमचं? इथे जे फोर्सेस ऑफ इंटरॅक्शन आहे, इथे काय आहे? फोर्सेस ऑफ इंटरॅक्शन कसे त्यांचे? स्ट्रॉंग आहेत, आणि इथे फोर्सेस ऑफ इंटरॅक्शन काय आहे? समजलंय का? समजलंय का? जर फोर्सेस ऑफ इंटरॅक्शन स्ट्रॉंग आहेत तर ते इझिली एकमेकांना सोडतील का? जर इझिला सोडलं नाही तर वेपर्स बनतील का? वेपर बनलं नाही, वेपर प्रेशर बनेल का? नाही. मग जास्त कोणाचं असतं इथे? सोल्युशन मध्ये मात्र ते वीक आहेत, इझिली एकमेकांना तोडून पटकन ते वेपर मध्ये कन्वर्ट होतात, म्हणून त्यांचं वेपर प्रेशर काय आहे? जास्त. म्हणजे सोल्युशनचं जे वेपर प्रेशर असतं त्याला आपण पीएस म्हणतो, इट इज ग्रेटर दॅन पीए नॉट इंटू साय ए प्लस पीबी नॉट इंटू. काय डाऊट? काय डाऊट?
कळलंय का? सेकंड, तुमचा जो डेल्टा एच मिक्सिंग असतो इथे असतो पॉझिटिव्ह. कसा असतो इथे? कसा असतो इथे? पॉझिटिव्ह. थर्ड, डेल्टा जी बोला निगेटिव्ह. सांगितलं ना नॉन आयडियलला काय असतं? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह असेल तरी निगेटिव्ह आणि तुमचं निगेटिव्ह असेल तरी निगेटिव्ह. निगेटिव्ह डेविएशन असेल तरी त्याला सुद्धा डेल्टा जी काय असतो तुमचा? निगेटिव्ह. जर डेल्टा जी निगेटिव्ह, डेल्टा एस काय असणार तुमचा? पॉझिटिव्ह. काय डाऊट? फोर्थ, डेल्टा पी पॉझिटिव्ह. डेल्टा पी पण काय असणार तुमचा? पॉझिटिव्ह असणार. इथपर्यंत काय डाऊट? डेल्टा व्ही राहिला ना तुमचा? डेल्टा व्ही हा सुद्धा काय असतो तुमचा? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह साठी सगळं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह साठी उलट होईल. पाहणार पुढे. समजलंय का? इथपर्यंत काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? काय आपल्याकडे? काढा आयडियल सोल्युशनचा ग्राफ. आयडियल सोल्युशनचा ग्राफ काढायचा आहे. काढला का आयडियल सोल्युशनचा ग्राफ? बोला. इथे साय ए काय होता? 0 आणि साय बी किती होता? 1. इथे बोला साय ए किती होता आणि साय बी किती होता? बरोबर का? ज्यावेळेला साय ए 0 आणि साय बी 1 त्यावेळेला पीएस कशाचे इक्वल होता? पीबी नॉट चे इक्वल. कशाचे इक्वल होता? म्हणजे इकडे कोण होता तुमचा? पीबी नॉट आणि तिकडे कोण होता तुमचा? पीए नॉट. पीए नॉट. इथं काय तुमच्याकडे? थांबा. असाच ग्राफ होतो का? हा पॉइंट कोणता आहे तुमचा? पीए नॉट. बरोबर का? हा पॉइंट कोणता आहे तुमचा? पीबी नॉट. बरोबर का? आणि हे जॉईन केलं तर हे काय आलं तुमचं? कोणासाठी? कोणासाठी आलं होतं हे? आयडियल सोल्युशन साठी. कोणासाठी आलं होतं? आता ग्राफ काय दाखवतोय? आयडियल सोल्युशनला पॉझिटिव्ह डेविएशन दाखवतोय. काय दाखवतोय तुमचा? काय दाखवतोय तो? म्हणजे जेवढे यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त येते. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे. हे झालं तुमचं पॉझिटिव्ह डेविएशन. काय झालं हे तुमचं? इथे बोला कंडिशन काय? पीएस इज ग्रेटर दॅन पीए नॉट साय ए प्लस पीबी नॉट इंटू साय बी. काय डाऊट? समजलंय का? आणि हा कशासाठी आहे तुमचा? पीए नॉट इज ग्रेटर दॅन पीए आणि हा कशासाठी आहे? पीबी नॉट ग्रेटर दॅन. समजलंय का? अहो समजलंय का? थांबा थांबा थांबा. सोल्युशनचे ग्रेटर, सोल्युशनचे ग्रेटर, सोल्युशनचे. इथं काय? पीए ग्रेटर दॅन पीए नॉट आणि पीबी ग्रेटर दॅन पीबी नॉट. सोल्युशनचे जास्त आहे ना त्याच्यामुळे. आलंय का? समजलंय का? काय झालं तुमचा? ग्राफ फॉर पॉझिटिव्ह डेविएशन. कोणासाठी पॉझिटिव्ह डेविएशन? हे आयडियल सोल्युशनला काय दाखवलं त्यांनी? पॉझिटिव्ह डेविएशन. काय नेक्स्ट? एक्झाम्पल काय आपल्याकडे आता? कोणाचे एक्झाम्पल पाहिजे आपल्याला पॉझिटिव्ह डेविएशनचे?
पहा, फॉर एक्झाम्पल वॉटर प्लस इथेनॉल, वॉटर प्लस इथेनॉल. काय होतंय मग? इकडे बघ ना, झोपतोय तू सरळ सरळ. वॉटर प्लस इथेनॉल, बोला वॉटर मध्ये कोणती बॉन्डिंग? हा, हायड्रोजन बॉन्डिंग. जर त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग येते त्याच्यामध्ये फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन काय असणार? स्ट्रॉंग असणार. सेम तुमचा इथेनॉल पहा, CH2OH CH3OH, बरोबर का? इथे पण काय असेल तुमचा, सॉरी इथे सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग असेल ना. हे पण काय असणार? स्ट्रॉंग असणार. हे पण काय असणार? स्ट्रॉंग असणार. हे सोल्यूट आहे फॉर एक्झाम्पल, सॉरी वॉटर आहे सॉल्वंट, आणि हे काय तुमचं सोल्यूट. आणि आज ह्याचं काय केलं मी आता? सोल्युशन. सोल्युशन बनवल्यावरती पहा काय होतंय. कोणामध्ये झाला आता? ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये. हा डायपोल सॉरी, हा हायड्रोजन बॉन्डिंग नाही. काय हा? डायपोल डायपोल. जर हे डायपोल डायपोल तर याचं वेपर प्रेशर जास्त असणार. आणि इथं काय तुमच्याकडे? हायड्रोजन बॉन्डिंग. त्या दोघांमध्ये दाखवलं. काय डाऊट? समजलं? हे वीक आहेत, याचा वेपर प्रेशर काय असणार? जास्त असणार. बरोबर. म्हणजे हे सोल्युशन काय दाखवेल तुमच्या ग्राफला? पॉझिटिव्ह डेव्हिएशन. काय दाखवणार? कळाले? कळाले का? लिहून देऊ का? when CH3OH is mixed with water, काय होते? H bonding decreases. हायड्रोजन बॉन्डिंग काय होते तुमची? and vapor pressure. Any doubt? घ्या लिहून. नंतर लिहिता का? नेक्स्ट काय तुमच्याकडे? मागाशी काय होतं? पॉझिटिव्ह डेव्हिएशनला काय होतं रे? सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन आर स्ट्रॉंगर दॅन सोल्युशन. निगेटिव्हला काय असणार? संपला विषय. पहा, हिअर solute solvent interactions are weak. कशा असतात हे? are weak than solute solvent interaction. म्हणजे कोणामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग झाली बरं आता? सोल्युशन मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग झाली, त्याच्यामुळे सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी झालं आणि सोल्यूट सॉल्वंटचं काय झालं? वाढलं. समजले? त्याच्यामुळे ग्राफला काय झालं त्या ठिकाणी? निगेटिव्ह डेव्हिएशन. अहो काय आलं? कळतंय का? जे काही तुमचं सॉल्वंट होतं, फॉर एक्झाम्पल मी म्हणतो ए नावाचं सॉल्वंट होतं आणि दुसरं तुमचं सोल्यूट होतं. मी म्हणतो बी नावाचं सोल्यूट होतं. यांच्यामध्ये बीचे खूप मॉलिक्यूल आणि याच्यापासून बनतंय तुमचं सोल्युशन, जे की आहे तुमचं AB. ठीक आहे. पहा, इथे असलेले फोर्स ऑफ इंटरॅक्शन काय आहेत? वीक आहेत. आणि इथे कसे आहेत? इथे कसे आहेत? स्ट्रॉंग. मग कोणाचं वेपर प्रेशर जास्त असेल? इकडे सोल्यूट किंवा सॉल्वंटचा. बरोबर. याच्यात पण ज्याचं प्युअर फॉर्म मध्ये जास्त असेल त्याच जास्त असतं. ठीक आहे. आणि याचं मात्र काय असेल? कमी असेल. काय डाऊट? समजलंय का? इथपर्यंत काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी बोला. PS कसा असेल इथं आता सोल्युशनचा? वेपर प्रेशर विल बी लेस दॅन psi A प्लस, बोला तिकडे डेल्टा H काय होता?
डेल्टा एच मिक्सिंग काय होते तुमची पॉझिटिव्ह होती ना, इथे काय असणार आहे, इट विल बी निगेटिव्ह. इथे कसं असणार डेल्टा एच तुमची, डेल्टा व्ही काय होता तिकडे, इथे डेल्टा व्ही काय असणार किंवा लेस असेल, काय असणार तुमचा लेस. पुढे बोला. फॉर एक्झाम्पल याचं घरात पण एक्झाम्पल आहे आपल्याकडं. दूध घेतो आपण, दूध बरोबर, दुधामध्ये लिंबू पिळलं काय होतं, हा आयडियली काय व्हायला पाहिजे, तुम्ही समजा 100 ml दूध घेतलं, किती घेतलं 100 ml तुम्ही काय घेतलं दूध घेतलं, आणि त्या 100 ml दुधामध्ये समजा तुम्ही 2 ml लिंबू पिळलं, टोटल व्हॉल्यूम किती व्हायला पाहिजे 102, किती व्हायला पाहिजे, पण होतं का 102, सगळं पनीर काय होतं त्या ठिकाणी पनीर तयार होतं ना, आणि दुधाची क्वांटिटी काय होते कमी होते. दॅट इज इट शोज नेगेटिव्ह डेव्हिएशन. सोल्युशनचं कमी आलं, सोल्यूट सॉल्व्हंटचं जास्त. समजलंय, आलंय का, व्हॉल्यूम काय होतं तुमचं कमी होतं, दॅट इज नेगेटिव्ह मध्ये, असं आपण त्याला म्हणू शकतो. काय डाऊट. आता डेल्टा एच नेगेटिव्ह म्हणजे रिॲक्शन कशी असेल, एक्झोथर्मिक रिॲक्शन कशी असणार, इकडे लिहायचं राहिलं, इथे रिॲक्शन कशी असेल, त्याच्यात काय डाऊट, नेगेटिव्ह आलं एंडोथर्मिक का लिहिलं, असं काय आहे का, सॉरी नेगेटिव्ह आलं एक्झोथर्मिक का लिहिलं, डेल्टा एस पॉझिटिव्ह, डेल्टा जी, डेल्टा जी म्हणजे काय रे, हा चेंज इन गिब्स एनर्जी. काय डाऊट, समजलंय का. आणि लास्ट बोला, डेल्टा पी काय, पी ऑब्झर्ड, पी कॅल्क्युलेटेड, नॉट इक्वल टू 0, आणि कसा असेल तो निगेटिव्ह. काय डाऊट. पुढे नेक्स्ट काय आपल्याकडे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. काढा आयडियल सोल्युशनचा ग्राफ काढा. बोला काय होते इथे, बरोबर का, आयडियली कसं यायला पाहिजे होता, असं यायला पाहिजे होता ना, बरोबर का. बोला हे पॉइंट कोण आहे तिथे, इथं काय तुमचा पण आयडियल पेक्षा काय ते त्या ठिकाणी कमी येते, नेगेटिव्ह डेव्हिएशन दाखवते बरोबर, अशा पद्धतीने येणार आहे. समजलंय, समजलंय का. बोला इथे काय असणार आहे, PS विल बी स्मॉलर दॅन PA नॉट साय A, PB नॉट साय B. इथे बोला PS इज लेस दॅन PA नॉट. इथे बोला सॉरी PA इज लेस दॅन PA नॉट, आणि इथे काय असणार PB लेस दॅन. समजलं का, समजलंय का, नक्की का, इंटू साय बी इंटू साय A. ठीक आहे. अहो काय डाऊट, हो ताई इकडे पा,
झालं का? हे काय होतं तुमचं नेगेटिव्ह डेव्हिएशन. अहो काय होतं हे? ठीक आहे. काय आपल्याकडे आता बोला एक्झाम्पल सांगा. क्लोरोफॉर्म विथ ऍसिटोन. ऍसिटोन प्लस CHCl3. ठीक आहे. हे काय तुमचे एक्झाम्पल आहे कशाचं? निगेटिव्ह डेव्हिएशनचं. कशाचं एक्झाम्पल आहे हे? सेकंड ऍसिटोन विथ बेन्झिन. हे पण कशाचं एक्झाम्पल आहे तुमचं? थर्ड ऍसिड विथ बेस. मग कोणते असेल तुमचं? HCl विथ NaOH. कशाचं एक्झाम्पल आहे हे? कशाचं एक्झाम्पल आहे हे? नेगेटिव्ह डेव्हिएशन. किंवा HNO3 विथ KOH चालते. हे पण कशाचं एक्झाम्पल आहे तुमचं? नेगेटिव्ह डेव्हिएशन. ठीक आहे. ऍसिड विथ वॉटर ते सुद्धा नेगेटिव्ह डेव्हिएशन. इथे वॉटर पण असू शकतं. इट इज ऑल्सो काइंड ऑफ नेगेटिव्ह डेव्हिएशन. अवकळतंय का? अवकळतंय का? नक्की का? जायचे पुढे? ठीक. एक्झाम्पल्स. पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि नेगेटिव्ह डेव्हिएशन. हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचं. पेपरला जर विचारलं तर तुम्हाला एक्झाम्पल याच्यामधूनच येणार आहेत. पहिलं अल्कोहोल प्लस वॉटर. दुसरं हा तेच ना, अल्कोहोल म्हणजे आला ना इथेनॉल. इथेनॉल प्लस वॉटर. ऍसिटोन प्लस बेन्झिन. थर्ड ऍसिटोन प्लस बोला CS2. थांबा, चुकलं काय? चुकलं. बेन्झिन 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 नाही. ऍसिटोन विथ अल्कोहोल. ओके. काय हे दोन्ही पण तुमचे एक्झाम्पल्स ऑफ पॉझिटिव्ह डेव्हिएशन. ऍसिटोन विथ इथं बेन्झिन नाही. ऍसिटोन विथ बेन्झिन. फोर्थ ऍसिटोन विथ CS2. ऍसिटोन विथ CS2. आणि फिफ्थ CHCl3 प्लस CCl4. हा काय? विथ कार्बन टेट्राक्लोराइड. नेगेटिव्ह डेव्हिएशन आता सांगितलं. बोला. ऍसिड प्लस वॉटर. ऍसिड प्लस बेस. पण तो ऍसिड ओळखता आला पाहिजे तुम्हाला. बेस ओळखता आलं पाहिजे. बेन्झिन प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झिन. डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झिन म्हणजे फॉर एक्झाम्पल बेन्झिन आणि ऍनिलिन हे काय एकमेकांचे काय दाखवतात? ते नेगेटिव्ह डेव्हिएशन. काय डाऊट? आणि फोर्थ ऍसिटोन विथ क्लोरोफॉर्म CHCl3. हे झाले एक्झाम्पल तुमचे नेगेटिव्ह डेव्हिएशनचे आणि पॉझिटिव्ह डेव्हिएशनचे. याच्यात चालेल ना? चालेल ना. ठीक आहे. समजलंय इथपर्यंत? काय डाऊट? नेक्स्ट काय तुमच्याकडे? अजिओट्रॉप्स. काय तुमच्याकडे काय असत? अजिओट्रॉप्स वाचा.
अजिओट्रॉप इज अ मिक्सचर ऑफ 2 or more लिक्विड विच बॉइल्स लाईक प्युअरली. म्हणजे दोन वेगवेगळे लिक्विड आहेत. ओके, जर दोन वेगवेगळे लिक्विड आपण बॉईल करतोय, एकत्र केले त्यांना आपण आणि त्यांना बॉईल केलं, त्यांचं बॉइलिंग पॉईंट काय यायला पाहिजे, वेगवेगळे यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही वॉटर टाकले आणि वॉटरमध्ये अल्कोहोल टाकले, अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट वेगळा आहे, वॉटरचं काय वेगळा आहे का नाही, वेगवेगळा आहे का नाही, बरोबर आहे का नाही. मग वॉटरचं बॉइलिंग पॉईंट वेगळा, अल्कोहोलचं वेगळा. पण अजिओट्रॉप जर असेल, ते अजिओट्रॉपच्या केसमध्ये काय होतं, तर त्यांचा बॉइलिंग पॉईंट काय तो सगळा सेम होतो, दोघे पण सेम टेम्परेचरला बॉईल होतात, दोघांचं वेपर प्रेशर पण काय असतं सेम. त्याच्यामुळे आपण त्यांना सेपरेट करू शकत नाही. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ते सेपरेट करता येत. पहा, अजिओट्रॉप्स आर अ मिक्सचर ऑफ 2 or more लिक्विड that exhibit same concentration in both liquid and vapor phase. वेपर फेज मध्ये जरी गेले, जेवढे ए चे वेपर बनले तेवढेच काय होतात, बी चे वेपर बनतात. फॉर एक्झाम्पल पहा, काय केलं तुम्ही, एक अजिओट्रॉपिक मिक्सचर घेतलं ए बी चं, ए प्लस बी, हे काय तुमचं अजिओट्रॉप आहे. काय हे तुमचं अजिओट्रॉप्स. वरची डेफिनेशन खालची डेफिनेशन दोन्ही सेम आहे. माग काय लिहिलं बघतो, माग नाही लिहिलं, अजिओट्रॉप्स. ठीक आहे, समजा याच्या वेपर मध्ये मी म्हणतो लिक्विड मध्ये ए चे 10 मॉलिक्युल आहे, बी चे किती असणार, आणि वेपर मध्ये समजा ए चे 10 पार्टिकल्स आहेत, बी चे पण किती असणार 10. त्यांना तुम्ही सेपरेट करू शकत नाही, वेपर फेजला सेम असणार. दे बॉइल्स ऍट, त्यांचा बॉइलिंग पॉईंट पण काय असतो सेम असतो, बॉइलिंग पॉईंट पण काय असतो सेम असतो, कॉन्स्टंट असतो किंवा सेम असतो. काही डाऊट. नेक्स्ट काय तुमच्याकडे, अजिओट्रॉप्स कॅनॉट बी आयसोलेटेड बाय, त्यांना आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशनने सेपरेट करू शकत नाही. द रेशिओ ऑफ अजिओट्रॉप्स इन लिक्विड फेज अँड वेपर फेज इज इक्वल. दोघांचा रेशिओ काय असतो इक्वल. या डेफिनेशन मधले दोन वेगवेगळे पॉईंट कडून दिलेत, बाकी काही केलेलं समजलंय का. टाइप्स ऑफ अजिओट्रॉप्स, दोन टाइपचे अजिओट्रॉप्स असतात. पहिले काय असतं तुमच्याकडे मिनिमम अजिओट्रॉप्स, आणि दुसरं काय असतो तुमच्याकडे मिनिमम बॉइलिंग अजिओट्रॉप्स आणि मॅक्झिमम बॉइलिंग. पहिला काय आपल्याकडे, हियर द बॉइलिंग पॉइंट ऑफ अजिओट्रॉप्स इज लेस दॅन बॉइलिंग पॉइंट ऑफ आयदर. म्हणजे सोल्यूट म्हणजे तुमचा जो ए आणि बी आहे, मी म्हणतो की ए नावाचं सोल्यूट आहे आणि बी नावाचं काय सॉल्व्हंट आहे, आणि ह्यांनी अजिओट्रॉप्स बनवलाय कोणता ए बी. तर याचं जे काही तुमचा बॉइलिंग पॉइंट असणार आहे तो काय असणार आहे लेस दॅन, इट विल बी लेस दॅन ए अँड बी, ए और बी ह्या दोघांपेक्षा काय असणार त्याचा कमी. म्हणजे सोल्युशनचा काय असणार कमी. कळतंय, सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट कमी म्हणजे वेपर प्रेशर त्याचं जास्त, वेपर प्रेशर त्याचं जास्त. जर वेपर प्रेशर जास्त याचा अर्थ डेव्हिएशन कोणतं, म्हणजे जे काही एक्झाम्पल तुमचे पॉझिटिव्ह डेव्हिएशनचे आहेत तेच कोणाचे आहेत मिनिमम बॉइलिंग अजिओट्रॉप्स. समजलंय का, समजलंय का, काय डाऊट, काय डाऊट ह्याच्यामध्ये. मग याचे एक्झाम्पल्स काय सगळे पॉझिटिव्ह डेव्हिएशनचे एक्झाम्पल. ऑल पॉझिटिव्ह डेव्हिएशन examples of राउल्स लॉ. काय डाऊट, जे राउल्स लॉ ला पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात ते सर्व कशाचे एक्झाम्पल आहे, कशाचे एक्झाम्पल आहे मिनिमम बॉइलिंग. काय डाऊट, समजलंय का इथपर्यंत, काय डाऊट 100%. जाऊ का पुढे. काढा राउल्स लॉचा ग्राफ काढा. पहा फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्ह डेव्हिएशनचे एक्झाम्पल सांगा एखादं. वॉटर विथ इथेनॉल आहे का, आहे ना, सोपं घेऊ. फॉर एक्झाम्पल असं करूयात की आपण इथे H2O ची क्वांटिटी 0 करूयात आणि इथे H2O इक्वल टू 100, C2H5 100,
C2H5OH 0. काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की का? आता फॉर एक्झाम्पल पहा, वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती असतो? समजा इथे मी म्हणतो 100 डिग्री सेल्सिअस आहे. किती आहे इथे? 100 डिग्री सेल्सिअस किती केल्विन? 373 केल्विन. किती केल्विनला आहे त्या ठिकाणी? आणि जो तुमचा इथेनॉल असतो, काय असतो तुमचा? त्याचा बॉइलिंग पॉइंट असतो 351.5. किती असतो तुमचा? बरोबर आहे, 351.5 केल्विन. ठीक आहे, काय डाऊट? आणि या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण म्हणून त्यांचा अजिओट्रॉप तयार झाले. काय तयार झाले त्यांचा? इथे असा. किती टेम्परेचरला होतो तो? 351.15 डिग्री केल्विन. ठीक आहे, 15. याचा समजा तुम्ही ग्राफ केला आता प्लॉट, अशा पद्धतीचा ग्राफ येतो. ठीक आहे, हा कोणासाठी आली? लिक्विड साठी, वेपर साठी. लिक्विड साठी, वेपर साठी. ठीक आहे, आले. ज्या वेळेला दोघी सेपरेट करता येतं तो पॉइंट कुठे आहे? इथे आहे ना, या टेम्परेचरला, असं आपण म्हटलं. ओके, या टेम्परेचर दोघं सेपरेट करता येतं, त्यांचा अजिओट्रॉप इथे तयार झाला, असं त्याचा अर्थ आहे. समजलंय? म्हणजे हे लिक्विडचे आणि वरचे वेपर्स. वेपर फेस, लिक्विड फेस, वेपर फेस. इथं वेपर आहे. कळाले? कोणते आहेत हे? मिनिमम बॉइलिंग अजिओट्रॉप. नेक्स्ट काय आपल्याकडे? हियर द बॉइलिंग पॉइंट ऑफ अजिओट्रॉप इज मोर दॅन बॉइलिंग पॉइंट ऑफ ओके इधर कंपोनेंट दॅट इज नेगेटिव्ह डेविएशन टू. राउल्ट्स लॉला काय दाखवतात हे? राउल्ट्स लॉला काय दाखवतात हे? काय दाखवतात? ठीक आहे, म्हणजेच काय? तुमचे जे सोल्यूट इंटरॅक्शन असणार किंवा सॉल्वंट इंटरॅक्शन असणार, हे काय असणार? सोल्युशन पेक्षा वीक असणार. काय असणार? सोल्युशन पेक्षा वीक असणार. जास्त कोणाचे असणार? सोल्युशन जास्त कोणाचे असतील? समजले का? एक्झाम्पल काय? ऑल. सगळे निगेटिव्ह डेविएशन काय त्याचे एक्झाम्पल्स? सांगा एक्झाम्पल, चला एखादं सोपं सांगा ना. वॉटर विथ ऍसिड. HNO3. काय डाऊट? आता जो HNO3 असतो त्याचा बॉइलिंग पॉइंट असतो 359 केल्विन आणि वॉटरचा किती असतो? 373 केल्विन. आता हा वरती का लिहिला हे तर नका विचारून, हा खाली का लिहिला? तो जास्त आहे म्हणून तो कुठे गेलाय? बरं, तरी म्हणजे ह्या लाईन वरती काय तुमचं टेम्परेचर आहे. ठीक आहे, नाही विचारसाल ते काय. आणि यांचा अजिओट्रॉप तयार होतो तुमचा फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की इथं तयार झालाय. असं इथे तयार होतो वरती. कितीला? 393 केल्विनला. कितीला तयार होतो? ग्राफ पहा.
ठीक आहे, बोला ही कोणती फेज? ठीक आहे, कळाले? अहो कळाले का? नक्की का? आले का मुंग्या? इथे काय तुमचं? काय डाऊट? नक्की का? इथपर्यंत कळलंय? या नेक्स्ट. काय बस करायचं? ठीक आहे, चालतंय. बाकीचं आपण उद्या पाहूया. टाइम झालाय आपला. ठीक आहे, इथपर्यंत व्यवस्थित वाचायचंय. डीपीपी येईल, अजून एक येईल. आता एक्झाम्पल नाही ना घेतले मी, मग अजून एक डीपीपी. एक्झाम्पल कुठे झाले आता मॅक्झिमम मिनिममचे, म्हणून एक डीपीपी येईल अजून. दोन डीपीपी काय करायचे आता? सॉल्व करायचे. डाऊट्स आहेत ते आपण घेऊयात पुढच्या लेक्चरला. ठीक आहे, स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जातात. चालतंय, भेटूयात. बाय बाय.